लर्निंग बाय डुईंग अँड सीइंग इज बिलीव्हिंग मी असं जर म्हटलं आपण, तर आपण जे बघतो आहोत आणि जे ऐकतो आहोत आणि जे करतो आहोत, ते चांगलं लक्षात राहतं आपल्या. लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा. कुठल्याही व्यक्तीने काम करताना किंवा शिकताना डोळे आणि कान वर ठेवून शिकलं पाहिजे. तेव्हा मित्र, टीमवर्क असं काही राहिलं नाही. मी असताना साधारण 3 वर्षामध्ये साधारण 70,000 लोकांना आपण असे कर्ज वाटप केलं होतं. हां. लोकांच्या वैयक्तिक गरजा म्हणण्यापेक्षा सामाजिक गरजा ज्या आहेत. रस्ता नाही गावाला, शाळा नाही आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र जे तिथं काही कमी पडतं आहे. गावाला स्मशानभूमी नाही आहे, पाणी पुरवठ्याची सोय नाही, काही आहे. तर ह्या गोष्टीची देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदची आहे. आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. भारतीय प्रशासकीय सेवा ही देशाच्या लोकशाहीचा आणि देशाच्या विकासाचा कणा मानली जाते. या प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे अधिकारी हे केवळ धोरणांची अंमलबजावणी करत नसतात, तर तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि ह्याच सगळ्या प्रक्रियेबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत निवृत्त IAS अधिकारी अनिल पाटील सर. सर, आपलं नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आरंभ 2.0 या आमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. मी सुवर्णा दुसाने. आपण पाहताय आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. IAS अधिकारी अनिल पाटील सर आपल्या सोबत आहेत. खरं तर त्यांनी MPSC ची परीक्षा पास झाले. ते अकाउंट ऑफिसर म्हणून सुरुवातीला काम करत होते. त्यानंतर मात्र त्यांचा जो प्रवास होत गेला तो रेव्हेन्यू डिपार्टमेंटला झाला. रेव्हेन्यू नंतर ते IAS अधिकारी झाले. हा सगळा प्रवास कसा होता? MPSC ची परीक्षा किंवा त्या संदर्भातला अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शासनाच्या विविध विभागांची माहिती व्हावी, परीक्षा देत असताना कोणकोणत्या आव्हानांचा कशाप्रकारे सामना करावा, त्याचबरोबर प्रशासनामध्ये काम करताना अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, महत्त्वाचे निर्णय घेत असताना काय बाबी विचारात घेतल्या पाहिजे, या संदर्भातली सविस्तर चर्चा आज आपण अनिल पाटील सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपली कारकीर्द आपण पाहिली तर अनेक महत्त्वाचे निर्णय वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण घेतले. अनेक वेगवेगळ्या विभागात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. तर सुरुवात आपली नेमकी कशी झाली? प्रशासनात आपण कसे आलात? आणि आपण तरुण जीवनामध्ये ठरवून आला होतात का, की आपल्याला प्रशासकीय सेवेत काम करायचंय? सुरुवात कशी झाली ते आपण घेऊयात. माझं शिक्षण झालं आहे MSc ॲग्रीकल्चर आणि MSc करताना म्हणजे BSc होईपर्यंत तरी आम्हाला माहीत नव्हतं MPSC काय आहे. कोल्हापूरला MSc, BSc केली मी. पण MSc ज्यावेळी राहुरीला आम्ही आलो त्यावेळेला मला लक्षात आलं, की बाबा अशी कधी परीक्षा एक असते, ज्यामध्ये आपल्याला करिअर करता येऊ शकतं आणि शासनामध्ये आपल्याला एंट्री मिळते. तिथून आमचं काम सुरू झालं. MPSCचा जो माहोल आहे राहुरीमध्ये त्यावेळी होता रादर, तो खूप चांगला होता. त्यामुळे आम्ही सगळे मिळून अभ्यास करायचो आणि मग परीक्षा तिथनं अपिअर करायला सुरू केल्या. त्यावेळी MPSCला ज्यावेळी म्हणजे पहिल्यांदा अपिअर झालो, पहिलीच माझी परीक्षा झाली. साधारण 85 ची असेल परीक्षा 85-87च्या रेंजमध्ये आणि त्यावेळेला माझं सिलेक्शन झालं अकाउंट ऑफिसर वर्ग 2 या पदावरती आणि त्या पदावरती मी जॉइनिंग केलं 89मध्ये ॲज अ ट्रेझरी ऑफिसर कोल्हापूर म्हणून. कोल्हापूरमध्ये 3 वर्ष मी काम केलं ट्रेझरी ऑफिसर म्हणून आणि नंतर 3 वर्ष ऑडिटला काम केलं कोल्हापूरमध्येच. त्या ऑडिटमध्ये मग महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतची यांचं ऑडिट करायचं काम करत होतो मी. आणि हे सुरू असतानाच क्लास 2 असल्या पोस्ट असल्यामुळे आपलं क्लास 1 व्हायचं आहे. म्हणून पुन्हा प्रयत्न सुरू होते. आणि 94मध्ये पुन्हा परीक्षा दिली मी. म्हणजे तेव्हा परीक्षा देत होतो मध्ये-मध्ये, पण त्या सक्सेस झाल्या नाही. पण 94ला मला त्यात पुन्हा यश मिळालं. आणि मग मी उपजिल्हाधिकारी माझी निवड झाली. महाराष्ट्रामध्ये 4थ्या क्रमांकाने मी त्यावेळी पास झालो होतो त्यावेळेला मी. वाह! वाह! आणि मग मी 96मध्ये या पोस्टला जॉइन झालो डेप्युटी कलेक्टर म्हणून. आणि मग रत्नागिरीला मला ट्रेनिंग झालं. सिंधूमध्ये पहिलं पोस्टिंग केलं मी ॲज अ सप्लाय ऑफिसर म्हणून. मग एक-एक कदम करत पोस्ट करत आपण IASपर्यंत पोहोचलो. खूप खूप सुंदर सर. आपण म्हणालात की क्लास 2 ची परीक्षा मी सुरुवातीला पास झालो. हो. तर MPSC मध्ये क्लास 2 नंतर क्लास 1 ची पुन्हा आपण परीक्षा दिली. तर हा प्रवास नेमका काय होता आणि तो कसा केला पाहिजे किंवा त्याचं नाही. व्हिजन पण कसं आता काय मिळालं? झालं MPSCमध्ये 2-3 वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. जनरल MPSC असते. जनरल MPSCमध्ये त्यामध्ये खूप वेगळ्या पदं म्हणजे डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर त्यावेळची आता आता GST किंवा RTO ऑफिस हे सगळ्या परीक्षा वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि काही वेळेला 4-5 पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. मग त्यामध्ये मेरिट लावलं जातं. तुमचं चॉईस आणि तुमचं मेरिट
हे मॅच करून तुम्हाला पोस्ट दिली जाते. म्हणजे समजा मी जर मला चॉईस दिला मला डेप्युटी मला व्हायचं आहे, तर माझं मेरिट बघून मला डेप्युटी पद मिळालं होतं. जर मी चॉईस दिला असता मला डी-वाय-एस-पी व्हायचं आहे, तर मला डी-वाय-एस-पी मिळालं असतं त्यावेळेला. त्यावेळेला माझं मेरिट त्या स्केलचं होतं. त्यामुळे एम-पी-एस-सीमध्ये ज्यावेळेला अशी जनरल परीक्षा घेतली जाते, त्यावेळेला ते 3-4 पदासाठी घेतलं त्यावेळेला तुम्हाला तुमचं चॉईस तुमचा आणि मेरिट या दोन्हीचा विचार करून तुमचं सिलेक्शन होत असतं. बरं, बरं. मग क्लास 1 ऑफिसर आपण जेव्हा झालात एम-पी-एस-सीची परीक्षा पास झाल्यानंतर, मग सुरुवातीचे साधारण एक 10 वर्ष आपण म्हटलं, 1 दशकाचा विचार केला, तर कोणकोणत्या महत्त्वाच्या पोस्टिंग्स होत्या आणि तिथे कामाचा अनुभव काय होता? म्हणजे 96ला मी ज्यावेळी जॉइन झालो ॲज अ प्रोबेशनर म्हणून रत्नागिरी 2 वर्ष प्रोबेशनमध्ये काम केलं रत्नागिरीचं. त्यावेळी हो. शिकण्याचं काम होतं आमचं सगळं. वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन माहिती घेणे, अ, अभ्यास करणे त्याचा. त्यालाही परीक्षा त्याच्यानंतर पण परीक्षा असते डिपार्टमेंटची परीक्षा असते ती पास करणे आणि मग नंतर आम्हाला पोस्टिंग मिळतं आमचं. तर 96च्या ज्यावेळी जॉइन झालं 2 वर्षानंतर मी 98मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी सिंधूदुर्ग म्हणून काम पहिल्यांदा सुरुवात केली. मग पहिलं पोस्टिंग मला सिंधुदुर्गचं होतं. जिल्हाधिकारी जिल्हा सप्लाय ऑफिसर म्हणून. आणि त्यावेळेला मग मी असं लक्षात आलं त्यावेळेला रेशनिंग म्हणजे आपला केरोसिनचा त्यावेळी खूप इश्यू होता. आणि सरकारने असा निर्णय केला होता की प्रत्येक माणसी ₹2 2 लिटर त्याला लोकांना द्यायचं केरोसिन. केरोसिन. पण सिंधुदुर्गमध्ये परिस्थिती वेगळी होती. त्याच्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये कार्डाला 15 लिटर पेट्रोल दिलं जायचं केरोसिन. आणि त्या लोकांची तशी तशी मागणी होती की आम्हाला तसंच द्या कारण आमच्याकडे बाकीचं वेगळं काही नाही आहे. आणि ते आम्हाला माणसं आमच्याकडे कमी आहेत, पण आम्हाला केरोसिनची गरज आहे, लाईट नसते आमच्याकडे. त्याचा वापर करायला लागतो वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही तो निर्णय कायम ठेवला. सरकारचा नियम धोरण असून सुद्धा. कारण हं. त्यावेळी तिथल्या लोकांना तशी गरज होती म्हणून. आणि हो. तो सरकारने अपलोड केला त्यावेळेला. चांगला निर्णय आपण घेतला. म्हणजे शासनाच्या सूचना असल्यास तरी कधीही लोकांच्या परिस्थितीनिहाय आणि जनतेची मागणी विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. डिजिटायझेशन संदर्भात पण आपण निर्णय नाही, तो पुढचा पार्ट आहे. त्यानंतर मी सप्लाय ऑफिसर नंतर मी अलिबागला आलो, बरं, प्रांत अधिकारी म्हणून. बरं, बरं. तिथे 4 वर्ष प्रांत म्हणून काम केलं मी. आणि ते काम करताना एक 2-3 वेगळ्या पॉइंट तिथे पडायला प्रयत्न केला मी. जो आता सरकारने घेतला आहे ह्याच्यामध्ये, त्यावेळेला मी शाळामध्ये जाऊन जातीचे दाखले दिलेले आहेत. 2003च्या पूर्वी. म्हणजे शासन आपल्या दारी तुम्ही तेव्हा साकारलं. कॅम्प घेऊन आम्ही शाळेत दाखले द्यायला सुरू केले होते बरं. त्यावेळेला. त्याचबरोबरीने लोकसहभागातून कारण सरकारच्या इमारती बांधकामामध्ये सरकार नवीन इमारती बांधकाम करतं. पण त्यांना मेंटेनन्सला पैसे फारसे मिळत नाही आहेत. त्या दुरुस्त करणं किंवा त्या चांगल्या करून घेणं, हे सुद्धा काम तिथं करून घेतलं मी. त्यावेळी तलाठी कार्यालय, मंडळाधिकारी कार्यालय, आमचं स्वतःचं कार्यालय, तहसीलदार कार्यालय ही आम्ही लोकसहभागातून दुरुस्त करून घेतली. काही कंपन्याकडून फंड घेऊन, काही लोकांच्याकडून मदत घेऊन कार्यालय चांगली करून घेतली होती. हो. लोकसहभागाचा तिथं आम्ही असा उपयोग करून घेतला होता. लोकसहभागाचा चांगला चांगला उपयोग करून झाला. घेतला होता. प्रांत आपण अलिबागला होता म्हणताय. तर प्रांत अधिकारी होणं म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात? शासनात हे पद महत्त्वाचं मानलं जातं. बरोबर. पण मग त्यांनी नेमकं करायचं काय असतं? जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जे पद आहे, त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर आहे, जमिनीचे सगळे विषय सगळे आहेत आणि बाकी सगळी कामं कलेक्टर करतात जिल्ह्यासाठीचे. तेच काम प्रांत अधिकारी त्यांच्याही विभागासाठी करतात, उपविभागासाठी करत असतात. प्रांताकडे 3 तालुके, 2 तालुके किंवा 1 तालुका असं उपविभाग त्यांना एरिया दिला असतो. त्या संपूर्ण एरियासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं जे काम आहे, तेच काम प्रांत तिथे करत असतो. लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स आहे, जमिनीविषयक विषय सगळ्या बाबी आहेत आणि सगळ्या ज्या काही प्रश्न तिथं होतील त्याच्यात पहिल्यांदा तहसीलदार, मग प्रांत, मग कलेक्टर असा तो एक टप्पा वाढत जातो. बरोबर. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा हेल्पिंग हँड म्हणून प्रांत ऑफिसर्स यांच्याकडे बरोबर. बघायला हरकत नाही. त्यानंतरची आपली पोस्टिंग मग कुठे झाली आणि तिथे काय काम करण्याची संधी आपल्याला मिळाली? अलिबागनंतर मी आलो मुंबईमध्ये. अर्बन लँड सीलिंग हा जो ऑफिस आहे मुंबईचं, तिथे माझं पोस्टिंग झालं होतं. उपजिल्हाधिकारी आणि सक्षम अधिकारी म्हणून. मग मी ज्यावेळेला जॉइन झालो 2003मध्ये, त्यानंतर 2005मध्ये हा कायदा निरस्त झाला. पण ह्या कायद्यानुसार ज्या जमिनी सरप्लस म्हणून जाहीर केल्या गेल्या होत्या, त्याचा ताबा घेणे, काही जमिनीवरती सेक्शन 20 खाली हाऊसिंग स्कीम्स मानल्या गेल्या होत्या. त्या स्कीममधून काही घरं जी सरकारला यायची होती ताब्यात, त्यांची पोझिशन घेणे आणि हायकोर्टमध्ये ज्या केसेस चालू होत्या, त्याच्यावर पाठपुरावा करणे, असं काम मला करावं लागलं त्या 5 वर्षात. 5 वर्ष मी तिथे ULCला होतो. कारण हा कायदा निरस्त झाल्यानंतर तिथं कोणी पोटिंग झाली नाही, त्यामुळे मलाच तिथं बरंच काम करावं लागलं. पण ते काम मी म्हणजे या तिन्ही विषयामध्ये चांगल्या पद्धतीने काम करून घेतलं होतं. सर, एखादा कायदा जेव्हा निरस्त होतो किंवा नवीन कायद्याची अंमलबजावणी करावी लागते,
तर तेव्हा अधिकारी म्हणून काय जबाबदाऱ्या आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्याच्यात काही आव्हानं असतात का? नाही, नाही. आता कायदा ज्यावेळी निरस्त होतो त्यावेळेला त्याचे जे सोबतकार आहेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे. कारण ते डॉक्युमेंटेशन खूप तसं करावं लागतं त्याचं. जे प्रक्रिया अर्धवट आहेत त्या पूर्ण करणे. ज्या पूर्ण झाल्या त्याचं डॉक्युमेंटेशन बरोबर करून घेणे. ज्या कोर्ट केसेस ज्या पेंडिंग आहेत त्याच्यावरती कारवाई करणे. या सगळ्या गोष्टी कारण तो कायदा जरी बंद झाला असला, तरी साधारण पुढे 2-3 वर्षाचं त्याचं काम पुढे चालत राहतं त्यामध्ये. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या क्लोजअप वाइंड अप करायचा जो विषय आहे, त्यामध्ये आपल्याला ते काम करावं लागतं. ते काम फार महत्त्वाचं पण आहे. कारण ते हो. डॉक्युमेंट पूर्ण झालं होतं करायला सगळं. मध्ये बरोबर. आपल्याला सोडून जाता येत नाही त्यामध्ये. किंवा नवीन कायदा जर एखादा केला, तर तो कायदा कसा अंमलबजावणी करताना त्याच्या काय-काय अडचणी आहेत किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्याच्यात काय-काय करता येईल वेगळं, या गोष्टी सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढचं काम करावं लागतं आपल्याला. बरोबर, बरोबर. सर आपण जे बोलतोय आपण आधी एम-पी-एस-सीच्या माध्यमातनं क्लास 2 अधिकारी होतात आणि त्यानंतर क्लास 1 अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास आपण केला. मग वित्त विभाग ते महसूल विभाग हा प्रवास आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांबद्दल आपण सांगत आहात. हं. आपला जन्म 1965चा आहे हो. आणि 60मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीचं एकूण वारं वाहत होतं आणि त्याच्यात तुम्ही एम-एस-सी ॲग्रीकल्चर केलंय. तर ह्या सगळ्याचा जो परिणाम असतो, तो कुठेतरी प्रशासनामध्ये काम करताना पाहायला मिळाला का? समाजाभिमुख निर्णय घेणं. अ, आत्ताची परिस्थिती तशी कंपॅरेटिव्हली तेव्हा नव्हती. तेव्हाचं प्रशासन वेगळं होतं. तर ते थोडंसं जरा आपण एक्सप्लेन करू शकलात तर बरं आता होईल. मी ज्या गावातून आलो आहे, माझं गाव छोटं खेडेगाव आहे. हो. केकली म्हणून माझं गाव पन्हाळा तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणजे माझा जन्म 65चा आहे, पण मी शाळा माझी झाली साधारण 79-80 दरम्यान मी 10वी झालो. मग मी 4थी पर्यंत शाळेत गावातच शिकलेलो आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये. आमच्या घरी माझे वडील शिक्षक होते. आमचे काका पण शिकलेले आहेत सगळे बऱ्यापैकी. आमची एज्युकेटेड फॅमिली होती. बऱ्यापैकी खाऊन-पिऊन सुखी होतो. काही इतकं म्हणजे फार वाईट नाही, पण फार चांगलं पण नव्हतं. पण बऱ्यापैकी होतो आम्ही. आणि मी 4थी नंतर जिल्हा परिषद निवासी शाळेमध्ये शिकलो आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये जिल्हा परिषदच्या. 5वी पासून 10वी पर्यंत आय बोर्डिंग स्कूल. झेडपीने मेंटेन केलेली शाळा होती ती आणि तिथं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालं. आम्ही 40 मुलं होतो एका बॅचमध्ये. जिल्ह्यातून 40 मुलं निवडली जायची, परीक्षा वेगळी आणि त्यात आमचं सिलेक्शन झालं होतं त्यामध्ये. तिथे आम्हाला आमच्याकडे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला म्हणजे आम्ही तिथे 24/7 राहायचो तिथे. आमचे शिक्षक पण तिथे राहायचे, आमच्याबरोबर राहायचे. त्यामुळे आमचा एक चांगला कोहेजिव्ह ग्रुप होता तिथे आणि तो असा मग छान म्हणजे आम्हाला तिथलं म्हणजे कल्चर चांगलं होतं. तिथे आम्हाला खूप चांगलं शिकायला तिथे मिळालं आणि तो शिकल्याचं जे काही मिळालं तो बाळकडू पुढे आम्हाला वापरता आला. मी 11वी-12वी वारणानगरला केली. पुन्हा मी कॉलेजला कोल्हापूरला आलो. कृषी महाविद्यालय कोल्हापूरला मी बी-एस-सी केली आणि एम-एस-सी राहुरीला केली मी. पण या सगळ्या कालावधीमध्ये बॅकग्राऊंड माझं जे आहे ग्रामीण भागातलं, ते कायमच राहिलं आहे. तर त्यात काही फार बदल झाला नाही. कारण कोल्हापूर जरी शहर असलं तरी सुद्धा त्याला कोल्हापूर अजूनही ग्रामीण टच अजून आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न काय आहेत? सरकारच्या धोरणं काय आहेत? ती कशी राबवली पाहिजेत? लोकांना कसा त्याचा फायदा देता येईल? या सगळ्या गोष्टीचा फायदा नक्की त्यावेळी झालेला आहे मला. कृषीचं शिक्षण आहेच आहे आणि आमचा संबंध ज्यावेळी महसूलमध्ये आलो त्यावेळेस संबंध सगळा शेती सातबाराशीचा होता. मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत? त्यांना काय रिलीफ द्यायला पाहिजे? किंवा मुलांना काय वेगळा रिलीफ देऊ शकतो आपण? हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता आलं. सर आपण सांगितलं की आपलं शिक्षण ग्रामीण भागामध्ये बहुतांश झालं. त्याच्यानंतर आपण सिंधुदुर्गला होतात, अलिबागला होतात आणि त्यानंतर मुंबईमध्ये आपण आलात. साधारण एक 10 ते हं. 12 वर्षांचा कालावधी हा अशा प्रकारे गेला. तर ग्रामीण भागात काम करताना काय चॅलेंजेस वाटतात आणि शहरात काम करताना काय चॅलेंजेस वाटतात? मूलभूत असा काही फरक असतो का आहे. त्याच्यामध्ये? ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तशा फार कमी असतात. फार मोठ्या अपेक्षा घेऊन लोकं आपल्याकडे येत नाहीत. पण छोटी-छोटी त्यांची अपेक्षा असतात. पण ती सुद्धा त्यांना जर वाटलं की आपलं बाबा हे आपलं एवढं सुद्धा काम होत नाही, तर ते नाराज होतात ते. त्यामुळे मी माझ्याकडे असा प्रयत्न की नेहमी करत आलो आहे मी. माझ्याकडे जर कोणी मला भेटायला आला, तर तो समाधानी होऊन बाहेर जाईल. भले त्याचं काम नाही झालं तरी चालेल. पण तो समाधान होऊन जाईल. त्याला नक्की कळेल की बाबा आपलं हे काम होणार आहे का नाही होणार आहे? आणि होणार नाही तर का नाही होणार? त्याला वेगळा काय मार्ग काही आहे का? हे माझ्याकडे नक्की तो घेऊन जाईल माझ्याकडून तो. त्यामुळे मी कुठल्याही माणसाला नाराज होऊन बाहेर त्याला जाऊ द्यायचो नाही. त्याचं ऐकून घ्यायचं हा पहिला मुद्दा आहे, की वन शुड हिअर हिम, की त्याला काय म्हणायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकं ऐकतच नाहीत. अधिकारी ऐकत नाही लोकांचं. अशी जी भावना आहे ती तो टाळायला प्रयत्न केला. लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा. हे देताना आपल्याला जर शक्य असेल तर तो न्याय द्यायचाच द्यायचा. शक्य नसेल तर त्याला पर्याय काय आहे किंवा हे का नाही होणार हे त्याला समजून सांगायचं त्याला. तर तो समाधानी होऊन जायचा तो. बरोबर, बरोबर. माझ्याकडे मी कुठलाही माणूस माझा दरवाजा कायम उघडा असायचा ऑफिसमधला.
म्हणजे असं मी फिक्स वेळ त्याला दिली नव्हती किंवा या काळात तुम्ही भेटा असं नव्हतं माझ्याकडे. अच्छा. एनीबडी कॅन कम हो, ॲट एनी हो, टाईम. हो. लोकांसाठी उपलब्ध असणं हा आवश्यक आहे. आपण हे ठेवला होता. आपला उद्देशच तो आहे की आपण सरकारी नोकरीत काम करताना लोकांसाठी काम करतो आहोत. ही भावना आपल्याकडे कायम असायला पाहिजे आपल्याकडे. लोकांसाठी आपण जर इथं आहोत, तर लोकांना न्याय दिला पाहिजे आपण. बरोबर, बरोबर. आणि हो न्याय देताना मग तो देऊ शकत नसेल तर मग का नाही हे पण त्यांना समजलं पाहिजे. हा अ, तो प्रयत्न केला मी. सर आपण पाहिलं की क्लास 2 टू क्लास 1 एम-पी-एस-सीचे ऑफिसर, वित्त विभाग टू महसूल विभाग. मग महसूल विभागामध्ये प्रमोशन होऊन आय-ए-एस होण्याचा जो मान असतो, तो काही अधिकाऱ्यांना मिळतो. तर ती नेमकी काय प्रक्रिया असते आणि महसुलातले सर्वच अधिकारी हे आय-ए-एस होतात का? नाही. असं आहे की आपल्याकडे आय-ए-एसची जी स्ट्रेंथ आहे, टोटल आपल्या राज्यामध्ये आता 350च्या दरम्यान आपले आय-ए-एस अधिकारी आहेत. त्यातले 33% जागा ज्या आहेत त्या प्रमोशननी भरल्या जातात. बाय नॉमिनेशन म्हणतो त्याला आपण. आणि बाकी जागा सगळ्या डायरेक्ट भरल्या जातात यू-पी-एस-सीकडून. तर या 33% जागा ज्या भरल्या जातात त्यामध्ये सुद्धा 30% पर्यंत जागा महसूलच्या असतात. आणि बाकीच्या 5% जागा आहेत त्या इतर विभागासाठी राखीव असतात. जे नॉन एस-सी-एस म्हणतो त्याला आपण म्हणतो. महसूल विभागामध्ये पण डेप्टी कलेक्टर, तहसीलदार पण पासून सुद्धा काही लोकं आय-एस झालेले आहेत. तहसीलदार असताना सुद्धा लोकं आय-एस झाले. पण आता थोडासा तो ट्रेंड कमी होत जाईल. कारण आता डेप्टी कलेक्टर म्हणून जास्तीच पदं भरली गेली आहेत किंवा त्यांचा रेशो जो आहे तो तसा मेंटेन आत्ता केला गेला असल्यामुळे तहसीलदारपेक्षा डेप्युटीची पदं थोडी बऱ्यापैकी जास्ती भरली असल्यामुळे त्यांना नंबर लवकर लागेल त्यांचा. तहसीलदार नंबर तर लागणार नाही. परंतु हे होताना प्रमोशन तर आहेच आहे हे, पण त्याच्याबरोबर मेरिट पण आहे. सगळेच लोकं आय-एस होतील असं नाही. त्यांच्यामध्ये काही त्यांच्या तक्रारी झाल्या, डी सुरू झाल्या, काही सस्पेन्शन झाले होते किंवा असे काय असलं त्यांना हा चान्स मिळत नाही. त्यामुळे काही लोकांना त्यातनं डावललं जातंच. बऱ्याच लोकांना मिळतो चान्स. मी पाहिलं सर आपल्या प्रोफाईलची सगळी जेव्हा मी माहिती घेत होती तेव्हा, की आपला रेकॉर्ड अधिकारी म्हणून खूप चांगला आपण ठेवला होता आणि त्याचबरोबर आय-ए-एस होण्यासाठी मग आपण काय परीक्षा दिली किंवा कशाप्रकारे त्या परीक्षेचा सामना केला? त्याचं मार्किंग सिस्टम काय असतं? ह्याबद्दल थोडंसं आपण प्रकाश नाही, टाकलात आता तर? माझ्याकडे होतं तर तुम्ही आय-एसला मी वेगळी परीक्षा दिली नाही. कारण आमचं बाय प्रमोशन झालेलं आहे. हो, पण एम-पी-एससीसाठी मात्र आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. हो. आणि एम-पी-एससीसाठी अभ्यास करताना आपल्याला हे बघितलं पाहिजे की परीक्षा कुठली तशी अवघड नाही आहे. पण तुम्ही त्याला कंटिन्युअस अभ्यास करायला आवश्यक आहे. तुमचं कंटिन्युअस अपडेट असणं आवश्यक आहे. तुमचं कान आणि डोळे काय उघडे पाहिजेत. आम्ही कॉलेजमध्ये शिकताना असं शिकलो आहे की लर्निंग बाय डुईंग, सीइंग इज बिलिव्हिंग. आपण जे बघतो किंवा आपण जे हाताने करतो ते आपल्याला चांगलं लक्षात राहतं आपल्या. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीने काम करताना किंवा शिकताना डोळे आणि कान उघडे ठेवून शिकलं पाहिजे. आणि हे 3D आपलं जे काय म्हणतो आपण ऑडिओ व्हिज्युअल जे आहे, हे जर आपण असं ऐकलं, ग्रास्प तर त्यात लोकं चांगलं ग्रास्प होतं आपल्याकडे. त्यामुळं ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे, की आपण काय बघतो आहोत का दिसतंय आपल्याला? ते बघणं आणि दिसणं याच्यात थोडा फरक आहे. एखादी गोष्ट दिसणं, एखादी गोष्ट बघणं, बघण्यामध्ये तुमचं काहीतरी इंटेन्शन आहे बघण्यामध्ये. काहीतरी तुम्हाला माहिती घ्यायची आहे. दिसलं म्हणजे असंच कॅज्युअली दिसलं असं चालणार नाहीये. बरोबर. त्यामुळे अभ्यास करताना आपल्याला ते बघितलं पाहिजे, की आपण काय वाचतोय ते सिरियसली वाचलं पाहिजे. खूप अभ्यास करायला पाहिजे अशी गरज नाही. पण तुमचं ग्रास्पिंग कसं आहे? तुम्ही किती वेळ त्याला देताय मनापासून, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर आपण चर्चा करत होतो, की एम-पी-एस-सी अधिकारी म्हणून एम-पी-एस-सी परीक्षा पास झाल्यानंतर साधारण 1996 ते 2021 पर्यंत आपण राज्यातल्या विविध विभागांमध्ये विविध पदांवरती काम केलं. रेशनिंग ऑफिसर म्हणून आपली भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. तर रेशनिंग ऑफिसरचं नेमकं काय काम असतं? ते पद नेमकं काय असतं आणि जबाबदाऱ्या काय होत्या आपल्याकडे? रेशनिंगमध्ये मी डेप्टी कंट्रोलर रेशनिंग, उपनियंत्रक शिधावाटप म्हणून काम केलं होतं. आणि हे करताना मला असं लक्षात आलं, की आपल्याकडे मुंबईमध्ये पर्टिक्युलरली एखादा रेशन कार्ड जर हवा असेल, तर त्याला एक फॉर्म घ्यायला लागतो, कार्ड मागणीचा. तो फॉर्म घ्यायला त्याला ऑफिसला यायला पाहिजे. फॉर्म भरून परत ऑफिसला दिलं पाहिजे आणि फॉर्म दिल्यानंतर तो आमचा रेशनिंग इन्स्पेक्टर जाऊन जागेवर जाऊन पाहणी करून यायचा आणि मग ते कार्ड तयार व्हायचं आणि तो घ्यायला पण त्याला परत यायला लागायचं. 3-4 वेळा त्याला आपल्याला ऑफिसला चक्रा मारणं आवश्यक होतं. पण हे करताना मुंबईचा चाकरमानी किंवा मुंबईत काम करणारा माणूस इतके दिवस त्याला स्पेअर करता येतील का नाही? हा विचार करून मग मग तो फॉर्म जो आहे, तो मी ऑनलाईन करायचा प्रयत्न केला. जेणेकरून तो त्यांना वेबसाईटवर डाउनलोड करता येईल. फॉर्म घ्यायला त्यांना जायची गरज पडणार नाही. या एका कृतीमुळं लोकांची 2-3 फेऱ्या चुकल्या. यायची हं. गरज वाटून त्याला हो. राहिली नाही अशी. आणि त्यामुळे थोडं लोकांना सुकर व्हावं काम त्यांचा असा प्रयत्न केला होता त्यावेळेला मी. डिजिटायझेशन थोडक्यामध्ये त्यासारखंच म्हणायला हरकत नाहीच. आणि त्याच वेळेला रेशनिंगमध्ये
मुंबईतसुद्धा केरोसिनची सप्लाय व्हायचा. धान्य वाटप केलं जायचं. तर ते धान्य वाटप आणि केरोसिन वेळेवर सप्लाय होतंय का नाही, ही बघायची जबाबदारी आमची जबाबदारी होती. हं. कार्ड इश्यू करण्याबरोबरीनेच. त्यामुळे तेही काम चांगल्या पद्धतीनं होतं की नाही हे पाहणं आवश्यक होतं. याच्यामध्ये राहून दुकान तपासण्या करणं, डेपो जाऊन व्हेरिफाय करणं, या गोष्टी पण आम्ही त्यावेळी केलेल्या आहेत. बरोबर. रेशनिंगनंतर सिडकोमध्ये पण आपला कार्यकाळ काही दिवसांसाठी हो, होता. तर सिडकोमध्ये आपलं नेमकं काय काम होतं? सिडको लोकांना घरं बांधून देते. हा एक आहे. म्हणजे म्हणजे लोकांना सिडको याबद्दल माझा माहिती आहे. रेशनिंगनंतर माझा प्रवास सिडकोमध्ये झाला. सिडकोमध्ये मी साधारण 5 वर्ष काम केलेलं आहे. आणि सिडकोमध्ये माझं माझं पहिलं गोष्ट जे होतं, ते उपजिल्हाधिकारी गरजेपोटी बांधकामं नियमित करणे, असं एक पद वेगळं तयार केलं गेलं होतं. सिडकोमध्ये ज्यावेळी जमीन संपादन केली सरकारने, त्यावेळेला गावठाणापर्यंतची जागा अक्वायर केल्या गेल्या. पण गावठाणा मोडली 1927 साली. त्यांना गावठाण मोडणी झाली नसल्यामुळे जो लोकांनी जी घरं बांधली सातबाराच्या एरियामध्ये, ती गावठाणच होतं. पण घरं ऑलरेडी संपन्न झाली होती. अशी बांधलेली घरं, जी गरजेपोटी लोकांनी घरं बांधली होती त्या गावातल्या, ती नियमित करावीत, असा एक सरकारने नियम केला होता आणि ते काम आमच्याकडे दिलं होतं. पण ते काम करण्यामध्ये थोड्या अडचणी होत्या, कारण मोजणी, घरं बांधकाम कधी झालं, त्याची रेकॉर्ड्स, हे सगळंच काही आपल्याला फारसं उपलब्ध झालं नाही. त्यामुळे त्यात फार काय काम करता नाही आलं. पण याच बरोबरीने मला आणखी एक चार्ज दिला गेला होता, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी म्हणून. चीफ कंट्रोल ऑफ अँड कन्स्ट्रक्शन, CCUC म्हणून. ते काम 3 वर्ष मी काम केलं तिथे. आणि ज्या जागेवरती, सिडको जागेवरती अनेक घरं बांधली गेली होती किंवा इमारती बांधल्या गेल्या होत्या किंवा झोपड्या बांधल्या गेल्या होत्या, त्या काढायचं काम मी 3 वर्ष करत होतो. आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा बिल्डिंग तोडल्या मी, झोपडपट्ट्या काढल्या, म्हणजे ज्या अनधिकृत होत्या त्या, आणि ती जागा मोकळी करून सिडकोला त्या ताब्यात दिली होती. हे करताना माझ्यापुढे नंतर आणखी मला काम माझ्यापर्यंत आलं, ते म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जागा संपादन करण्याचं काम, भूसंपादनाचं. 8 गावाची जागा आम्ही संपादन केलेली आहे गावठाणासह. आणि हे करताना पूर्वी सिडकोचा असा नियम होता, सिडकोकडे असा, म्हणजे सिडकोला अशी शासनाच्या सूचना होत्या, की जमीन संपादन केलं तर पैसे त्यांना द्यायचेच लोकांना, मालकांना, त्या जमीन मालकांना. पण त्याबरोबरीने 12.5% फिक्सित भूखंड पण त्यांना द्यायचा. असा नवीन नियम त्यांच्यावर होताच सिडकोकडे. आम्ही संपादन एअरपोर्ट संपादन करताना 12.5% जमीन त्यांना आम्हाला द्यायचं होतंच त्याला. पण काही कॅश कंपाऊंड पण त्यांना दिला जायचा. त्या कॅशच्या ऐवजी पुन्हा 10% ॲड करून जमीन, 22.5% विकसित भूखंड त्यांना द्यायचा निर्णय घेतला गेला आम्ही असतानाच. त्यामुळे त्यांना कॅशचे पैसे त्यांना मिळाले नाहीत, पण त्यांना भूखंड वाढवून मिळाला 10%. आणि मुंबईमध्ये जागेचा भाव आपल्याला माहिती आहे. जागेला काय किंमत आहे माहिती आहे. पैसे लोकांना तर आज मिळतील आणि ते संपले पण जातील. पण भूखंड त्यांना दिला, तर त्यांना ते लाईफ लाँग त्यांच्या त्यासाठी कामाला येतील ते. अशा उद्देशाने हा उपक्रम राबवला आम्ही आणि ते संपूर्ण 8 गावाची जमीन संपादन करून एअरपोर्टच्या ताब्यात दिली होती. सिडकोचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. पण कुठेही आपण म्हणतो, की लँड ॲक्विजिशनला पूर्वी फार विरोध व्हायचा. हो. आता शासनाने अनेक गोष्टी आकर्षक पद्धतीनं लोकांना देण्याचा प्रयत्न केलाय. तर आपला अनुभव काय होता आणि लँड ॲक्विजिशन हे स्मूथली झालं, नाही, की आता असं त्याच्यामध्ये बघा काही याच्यामध्ये, की आपल्याकडे म्हणजे माझी जागा आहे, ज्याच्यावर माझा चरितार्थ चालतो. ती जागा जर संपादन होत असेल, तर माझा नक्की विरोध राहील माझा. पण मला जर पर्याय काही मिळाला किंवा माझी जागा तुम्ही संपादन करताय ठीक आहे, पण मला पुढे जगण्याचं साधन काहीतरी असायला पाहिजे. हे जर मिळालं तर मग थोडासा म्हणजे आनंदाने नाही, पण समाधानाने तुम्हाला जमीन देऊ शकतो माणूस. तसा प्रयत्न आम्ही इथे सिडकोमध्ये केला होता, की तुमची जागा मी काढून घेतोय मान्य आहे आपल्याला. पण तुम्हाला तुमचं उपयोगी साधन म्हणून तुम्हाला मी वेगळी प्लॉट तुम्हाला देतोय वेगळा, तो डेव्हलप प्लॉट आहे. त्याची किंमत खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे पुढे, किंवा तुम्ही जर ती जागा स्वतः डेव्हलप केली, तिथं घरं बांधली किंवा काय वेगळं कमर्शियल काय बांधलं, तर तुम्हाला लाईफ लाँग तुम्हाला त्यातनं पैसे मिळत राहतील. तुमचा उदरनिर्वाह त्यातनं होत राहील. असा प्रयत्न करून आपण जागा संपादन केलेले आहेत सिडकोमध्ये. संपादनासाठी भूकंप म्हणजे नॉर्मली विरोध होतच असतो. पण तो आपण मोडीत काढून किंवा त्यांना समजून सांगून, त्यांच्या बाजूने थोडासा विचार करून, असा करून आपण त्यांना दिला आहे. ज्यावेळी गावठाण आम्ही संपादन केलं सिडकोत, पूर्वी गावठाण संपादन केलं, पण ह्यासाठी संपादन केली गावठाणं, तर प्रत्येक घराला त्यांच्या घराच्या असलेल्या एरियाच्या तिप्पट जागा त्यांना दिली, घरासाठी जागा दिली आम्ही. तोही वेगळा निर्णय होता हा, की माझं घर 100 फुटाचं माझं घर होतं, मला 300 फुटं जागा मिळाली. तिप्पट जागा त्यांना दिली गेली आहे. म्हणजे जागा तिप्पट दिली घरासाठीची आणि 22% विकसित भूखंड दिला. बरोबर. या 2 याच्या मार्फत आपण जागा संपादन केलेली आहे. त्यामुळे थोडंसं त्या लोकांना जरासं सुकर झालं ते. त्यांना काही पैसे पण दिले. घर बांधकाम करण्यासाठी काही अमाउंट पण त्यांना दिली गेली.
काही अमाऊंट म्हणजे त्या थोडा पैसा त्यांना दिला गेला. म्हणजे एकूणच सिडकोचं जे नियोजन आहे थोडं हां. त्यामुळेच नियोजनबद्ध सिटी जी आहे ती पाहायला हो. मिळते का आपल्याला? नक्कीच. आणि मग अतिक्रमण म्हटलं की लोकांचे नेहमी विरोध असतात, की अतिक्रमण करणाऱ्या माणसाला तारेवरची कसरत असते. म्हणजे काहीही झालं की वाईटाचे धनी अतिक्रमण अधिकारी होत होतच आहे. असतात. त्याला काही इलाज नाही. पण कसं आहे ते आता कामाचा भाग म्हणून आपल्याला ते काम करायचं आहे. तर मग प्रोसिजर फॉलो करायचो आम्ही. त्यांना नोटीस द्यायचो संबंधिताला, की तुम्ही का बांधकाम त्याच्यातून बांधकाम जो इल्लीगल आहे. तुझ्याकडे काय पेपर्सला डॉक्युमेंट सबमिट करा आम्हाला त्याचे. ते आम्ही व्हेरिफाय करतो. ते जर चुकीचं झालं तर तुझं बांधकाम तोडून टाकणार आम्ही. तर तुझं म्हणणं बरोबर वाटलं तर तुला सोडून पण दिलं जाईल असं. तर मग पहिला नोटीस त्याला दिली जायची. खात्री केली जायची की त्याचं सगळंच इल्लीगल आहे. मग पुढची कारवाई व्हायची. पूर्ण पोलीस बंदोबस्त घेऊन आम्ही तो कारवाई करायचो. त्यामुळे विरोध फार व्हायचा नाही कारण लोकांना माहिती होतं की आपलं खरंच इल्लीगल आहे. त्यामुळे ते फार विरोध नाही करायचे. रेशनिंग ऑफिसर आणि सिडकोचा अनुभव तर आपण सांगितला सर. नवी मुंबई विमानतळासाठी लँड ॲक्विजिशन हा एक बेंचमार्क प्रोजेक्ट आपल्या कारकिर्दीत आपण केला. नंतर आपल्याला कुठे पोस्टिंग मिळाली आणि काय सिडको काम? नंतर माझं प्रमोशन झालं ॲज अ ॲडिशनल डायरेक्टर म्हणून आणि मग नंदुरबारला गेलो मी. बरं, बरं. नंदुरबार ॲडिशनल डायरेक्टर म्हणून नंदुरबारला काम करत होतो मी. पहिला 2 वर्ष तिथं काम केलं मी. नंदुरबारमध्ये आपल्याकडे एक 4 राज्यांचा मिळून एक प्रकल्प आहे सरदार सरोवर म्हणून आपण एक असेल. तर सरदार सरोवरच्या ज्या तिथेही संपादन झालेलं आहे आणि संपादन झालेल्या लोकांसाठी तिथल्या आदिवासी लोकांसाठी प्रत्येक मेजर 18 वर्ष ज्याचे पूर्ण झाले त्या रिस्पेक्टिव्ह डेटला त्या तारखेला 18 वर्ष ज्याची पूर्ण त्या प्रत्येकाला 2 एकर जागा दिली जायची. आणि पात्रता ज्याची आहे, की हे पात्र कोण आहे किंवा नाही, हे ठरवायचं काम मी त्यावेळी तिथं केलं आहे. शिल्लक राहिलं लोकांचं. यापूर्वी बरंच काम झालं होतं, पण काही शिल्लक जे राहिले होते ते क्रॉनिक केसेस ज्या होत्या, त्या संपवायचा प्रयत्न तिथं केला मी नंदुरबारला असताना. हे करताना असं लक्षात आलं, की लोकांच्याकडे काही बर्थ डेटचे पुरावे नाही आहेत. आधार कार्ड काढलेत, पण त्याला तारखा नाहीत त्यावरती किंवा बाकी काहीच पुरावा नाही त्यांच्याकडे नाही आहे. मग आम्ही ती फॅमिलीला बोलवायचं पूर्ण. आजोबा, वडील, मुलगा सगळेच असे ओळीने उभं करायचो. त्यांची वय काढली जायची आणि मग ठरवायचं की हा मेजर होता त्यावेळेला होता का नाही. असं करून निर्णय घेतले गेले. त्यामुळे लोकांना पण लक्षात आलं की बाबा आपल्याला चुकीचं काय मिळणार नाही, जे योग्य आहे ते मिळेल आपल्याला. तसा प्रयत्न करून काही प्रकरण तिथले आपण अ, पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. बरोबर. सरदार सरोवरचे. सर आपण म्हणजे जे सांगताय, की महसूल विभाग नेमका कसा चालतो? आधी आपण वित्तमध्ये काम केलं, तिथे जिल्हा परिषदांचं ऑडिट आणि हे सगळं बघत होतात. महसूल विभागामध्ये तुम्ही जसं म्हणालात, की सिडकोच्या जमीन संपादनाबद्दल सांगितलं, नवी मुंबई एअरपोर्टसाठी पाहिलं, त्यानंतर आता सरदार सरोवराच्या प्रकल्प बाधित जे होते, त्यांना योग्य तो निर्णय देण्याचं काम केला. तर महसूल विभाग हा नेमका अशा पद्धतीनं काम करत असतो का, की अ, जमिनीशी संबंधित ज्यांचे किंवा सातबाऱ्याशी संबंधित ज्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याकडे भर दिला जातो. तर कसं महसूल महसूल विभागाचं? विभागाचं मूळ कामच हे आहे की सातबारा रेकॉर्ड मेंटेन ठेवणं. जमिनीचं रेकॉर्ड जे आहे जमिनीचं रेकॉर्ड जे आहे, सातबाराचं असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असतील, मेंटेन करायचं काम हे महसूल विभागाचं काम आहे. सातबारा कोणाच्या नावाने आहे, तो त्याच्यावर कसा त्याचं नाव त्याच्यात कसं त्याचं नाव आलं, त्याची जुनी हिस्ट्री त्याची काय आहे किंवा नवीन त्यांनी जागा कशी अक्वायर केली, त्याची नोंद कशी घेतली त्या सातबारावर घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टीचं काम सातबाराच्या अनुषंगाने जे काही करायला लागतं ते महसूल विभाग करतो. हे करताना मग त्यामध्ये काही प्रश्न तयार होतात, भावाभाव वाद सुरू होतो किंवा मग वेगळा माणूस असतो की ज्याने जमीन खरेदी केली आहे, तो म्हणतो मी जमीन खरेदी केली आहे, पण खरेदीदार मला म्हणतो की जमीन विकलेलीच नाही आहे. तर असे जे वाद असतात किंवा मग कुळांचे काही वाद आहेत. कुळ कायद्याचे ज्या जमिनीचा कुळाचा जो कायदा झालेला आहे, त्याप्रमाणे कुळाला जमीन कशाला ती जमीन असा जो कायदा आहे, त्याप्रमाणे कुळाच्या नावाने जमीन करून देणं आवश्यक आहे. ती होत नाही कारण मालक आडमेटे करतो की बाबा नाही, माझा हा कुळ नव्हताच हा. मग ह्या अशा केसेस काही चालवत जातात. ज्यामध्ये महसूलमध्ये म्हणजे अशा ज्या जमीन संदर्भाच्या केसेस आहेत, लँड संदर्भाच्या केसेस सगळ्या आहेत, त्या सगळ्या चालू जातात आणि मग त्यातून निर्णय दिला जातो. हे करताना मग योग्य तो न्याय देताना डॉक्युमेंटेशन सगळं बघितलं जातं. जे पुरावे तो सादर करतात ते बघितले जातात आणि मग त्याच्यावर निर्णय घेतला जातो. यानंतरची मग सर आपली पोस्टिंग कुठे झाली? नंदुरबार नंदुरबारनंतर नंतर? मग मी पुन्हा मुंबईला आलो परत मी. आपल्याकडे एक कंपनी आहे MADC म्हणून, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी, जी मिहान नागपूरचं जे हो. मिहान आहे, त्यासाठीच ती कंपनी सुरू झाली. पण त्यातले 9 आपल्याकडे त्या राज्यातले जे एअरपोर्ट आहेत, वेगवेगळ्या कराडचं आहे, धुळे आहे, शिर्डी नवीन एअरपोर्ट या कंपनीकडून तयार करण्यात आला किंवा मग फलटणचं आहे. ते छोटे-छोटे एअरपोर्ट पण आपल्याकडे आहेत, जे तिथं आपण मेंटेन करतो ते. त्याचं काम करतो. शिर्डी पूर्ण एअरपोर्ट नवीन संपादन करून तिथे एअरपोर्ट सुरू केला आहे नवीन आणि तो आता अजून कंपनीच रन करते आहे. हं. ऑपरेटर म्हणून पण आपली कंपनीच काम करते आहे ती. नागपूर एअरपोर्ट पण आपल्याकडे तशाच पद्धतीने काम करत होता.
आता तो GMRला हँडओव्हर केला गेला आहे. तो माझ्या काळाचा हँडओव्हर झाला आहे तो पण. आणि तिथे मिहान जे आहे, जिथे आपण एसिड आहे मिहानमध्ये, की जिथे आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांनी तिथे येऊन त्याचं ऑफिस स्थापन करावे, प्रोडक्शन करावं आणि ते विदाऊट एनी एक एक काय म्हणू टॅक्सेशन, टॅक्स फ्री एरिया असासाठी तो एसिड तयार केलेला आहे. तिथून एक्सपोर्ट करता यावं त्यांना, अशासाठी तो मॅनेज केला जातो आणि तोही कंपनी मॅनेज करते ती. MIDCच्या बरोबरीने माझ्याकडे त्याच काळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा MD म्हणून पण कारभार होता. मराठा आंदोलनाच्या लोकांच्या आंदोलनानंतर, मराठा समाजाच्या आंदोलनानंतर हे जे महामंडळ आहे, हे महामंडळ एक्सक्लुझिव्हली मराठ्यांसाठी काम करावं म्हणून सरकारने त्याला जाहीर करून टाकलं, की हे महामंडळ मराठी लोकांसाठीच फक्त काम करेल. त्या महामंडळामधून आर्थिक मागास, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा आर्थिक मागास लोकांसाठी काही योजना करायच्या आम्ही निर्णय घेतला होता. आणि ती योजना करताना असा निर्णय घेतला गेला, की आपण लोकांना आर्थिक सहाय्य द्यायचं उद्योगधंदे करण्यासाठी, उद्योग उभा करावा म्हणून. तर तो उद्योग करताना त्यांना बिनव्याजी कर्ज कसं मिळेल अशी व्यवस्था करायचा तो एक कार्यक्रम होता. ह्याच्यामध्ये व्याजाची रक्कम जी आहे ती महामंडळ बँकांना परत देईल आणि बँकांनी त्यांना लोकांना कर्ज द्यावं, त्याला गॅरंटी महामंडळ घेईल. असं करून आपण ते काम सुरू केलं. असं सुरू करताना साधारण मी असताना 3 वर्षामध्ये साधारण 70,000 लोकांना आपण असे कर्ज वाटप केलं होतं. म्हणजे म्हणजे बँकेने कर्ज वाटप केलं, त्याला आपण गॅरंटी राहिलो आणि माझ्याच सुदैवाने किंवा चांगल्या ह्याने म्हणा, आमचं महामंडळ इतकं चांगलं काम त्यावेळी केलं, की NPA जो आहे, लोकांचं कर्ज घेण्याची परतफेडण्याची जी वृत्ती आहे, ती एवढी चांगली होती, की आम्ही कर्ज दिलं, त्यांना गॅरंटी दिल्यानंतर ते कर्ज फेडायचं. त्यांनी हप्ता फेडला, की त्या हप्त्याचं जे व्याजाचं पार्ट असतं आम्ही त्याला परत करायचो. दॅट इज रिइम्बर्समेंट ऑफ इंटरेस्ट. आणि हे करताना मग लक्षात आलं, की बाबा म्हणजे लोकांना जसं माहिती तर आलं, की आपण कर्ज फेडलं तर पैसे मिळतात आपल्याला. त्यामुळे कर्ज फेडलं जायचं आणि त्यांना व्याज मिळत जायचं. पण या अनुषंगाने साधारण एक 70,000 तरी लोक तयार झाले. नवीन उद्योग छोटे-छोटे असतील, काही दुकानं असतील, पानटपरी आहे, किराणा दुकान आहे, ट्रॅक्टर घेतले काहींनी टॅक्सी घेतल्या, काहींनी पोल्ट्री सुरू केल्या, डेअरी सुरू केली. हे वेगवेगळे उद्योग. त्यामुळे कुठला उद्योग आपल्याकडे बॅन नव्हता. एनी बिझनेस. म्हणजे मराठा समाजातल्या साधारण एक 70,000 तरुणांना आपण पाया उभा उमेद केला. किंवा नवीन संधी, Yes. पाया उभा आपण आपल्या स्वयंरोजगार माध्यमातून केला. करून म्हणजे आमचा असा मोटो होता, की एनी बिझनेस, एनी बँक. बँकेलाही बंधन नव्हतं कुठली बँक द्यायची. तेव्हा सहकारी बँका पण त्यांना त्यात इन्क्लूड घेतल्या होत्या. नागरी बँका पण त्यात आल्या होत्या. गव्हर्नमेंट बँका पण त्यात होत्या आणि खाजगी बँका पण होत्या. मग कुठल्याही बँकेत तुम्ही कर्ज घ्या, तुम्ही कर्ज वेळेवर हप्ता फेडा, तुम्हाला तुमचं व्याज परत दिलं जाईल. बिलकुल सर. आणि बँकेला व्याज परत दिलं जात नव्हतं. आम्ही पैसे लोकांना द्यायचो परत. हे दे विल गेट बेनिफिटेड. त्यांना तो पैसा व्याजाचा मिळायचा. बरोबर. म्हणजे शासनाच्या योजनांचं योग्य इम्प्लिमेंटेशन केलं तर समाजातल्या तळागाळापर्यंत त्याचा खरोखर फायदा होतो आणि त्याची जिवंत उदाहरणं आपल्या माध्यमातून पाहिली. सर, मला थोडंसं MIDC कडे पुन्हा यायचं आहे. राज्यभरामध्ये ही छोटी विमानतळं आपण जी उभारली त्याची काय प्रक्रिया होती? शासन आता एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरती खूप भर देते, तर अधिकारी म्हणून आपल्याला काय जबाबदाऱ्या असतात आणि अशा वेळी ते एअरपोर्ट बांधणं, रन करणं, काय त्याच्या बायफर्केशन तसा एअरपोर्टचा एखाद्या नवीन एअरपोर्ट बांधणं हे तसं मोठं जिकिरीचं काम आहे. म्हणजे त्याला मेंटेन करणं पण थोडं अवघड गोष्ट आहे. शासनाने असा निर्णय घेतला होता, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास एक तरी एअरपोर्ट असणं, म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला एअरपोर्ट असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे धुळ्याचा एक एअरपोर्ट आपण चालू केला होता. त्यामध्ये मग तो ॲक्च्युअली तिथे कमर्शियल फ्लाईट सुरू झाल्या नाहीत. परंतु तिथे आपण काय म्हणतो आपण फ्लाईंग स्कूल सुरू केलं तिथे. पण पायलट व्हायसाठी आपल्याला तिथे उपयोग होईल असा. नंतर पलटणचा एअरपोर्ट आहे तो आपण मेंटेन करतो. बारामतीचा एअरपोर्ट आहे. नंतर अमरावती आहे, अकोला आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टला आपण कोल्हापूरचा एअरपोर्ट AIAचा आहे, म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा आहे. परंतु त्याला जी ॲडिशनल जागा आवश्यक होती विस्तारासाठी, ती जागा MIDCने आम्ही संपादन करून त्यांना दिली होती. पुरंदरचा एअरपोर्ट जो पुण्यासाठी नवीन जो एअरपोर्ट काम सुरू झालं होतं, त्याचंही काम आमच्या MIDC कडून कंप्लीट सुरू झालं होतं. पण नंतर मग असं लक्षात आलं, की फंडिंगचा जो इश्यू आला, तर त्यावेळी लक्षात आलं, की आपण मग ही कन्सॉर्टिएशन करूया. MIDC, सिडको आणि शासन हे 4 वेगवेगळ्या ह्यानी त्यात भाग घ्यायचा
फंड जमा करायचे आणि मग त्यातून ते एअरपोर्ट संपादन व्हावं अशी अपेक्षा झाली. त्यामध्ये MIDCचा मेजर सोर्स शेअर असल्यामुळे आता MIDC ते संपादन करत आहे. त्याचं काम MIDC पुढे करते आहे. बरोबर. पण काही एअरपोर्ट जे आहेत ते MIDCकडे आहेत, काही MADCकडे आहेत, काही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आहेत. बरोबर, बरोबर. पण एकंदर असं आहे की कनेक्टिव्हिटी वाढेल त्यामुळे आणि लोकांचं येणं-जाणं सुकर झालं की इंडस्ट्रीज त्या भागात पोहोचतील. तो बरं. भागाचा विकास होईल. बरोबर, बरोबर. IAS झाल्यानंतर आपल्याला गोंदियामध्ये CEO म्हणून चार्ज मिळाला आणि गोंदियासारखा नक्षलवादी जिल्हा मध्य प्रदेश, छत्तीसगडची बॉर्डर त्याला लागून आहे. कुपोषणाचा सुद्धा तिथे प्रश्न आहे. तर तिथे नेमक्या काय जबाबदाऱ्या आपल्याकडे होत्या? CEO असलात तर त्याचं बायफर्केशन काय असतं? CEOने नेमकं काय काम करायचं? आणि आव्हानात्मक प्रसंग काय असतात? जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. हे मंत्रालयाच्या मुंबईमध्ये मंत्रालयात ज्या ज्या काही विभाग आहेत, बांधकाम आहे, हो. पाणी पुरवठा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, महिला बाल कल्याण आहे. जेवढे म्हणून तिथं म्हणजे विभागात आहे मंत्रालयात आहे, ते सगळे विभाग जिल्हा परिषदेच्या स्तरावरती असतात. आणि जिल्हा परिषदेचं काम जे आहे, हे लोकांना विकासात्मक कामं करून देणे, हे काम आहे. म्हणजे त्यांच्या ज्या गरजा आहेत लोकांच्या वैयक्तिक गरजा म्हणण्यापेक्षा सामाजिक गरजा ज्या आहेत. रस्ता नाही गावाला, शाळा नाही आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र जे तिथं काही कमी पडतं आहे. गावाला स्मशानभूमी नाही आहे, पाणी पुरवठ्याची सोय नाही काही आहे. तर ह्या गोष्टीची देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदची आहे. आणि CEO म्हणून काम करताना ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष देऊन आपल्याला तिथं काम करून घ्यायला पाहिजे. जिल्हा परिषदेत नक्की आपल्याकडे एक बॉडी असते, जी बॉडी या गोष्टी कंट्रोल करते. पण ॲज अ सेक्रेटरी ऑफ द बॉडी किंवा त्या जिल्ह्याच्या तिथल्या बॉडीचं त्या एक काय म्हणतो त्याला आपण सहाय्यकर्ता म्हणून CEO म्हणून तिथे काम करायचं आहे. आणि हे काम करताना आपल्याला खूप आनंद मिळतो. कारण लोकांची छोटी-छोटी कामं असतात, ती आपण तिथे सोडवायचा प्रयत्न करत असतो. विकासात्मक कामं जी आहेत, विकासाची कामं जी आहेत, ती कामं करताना एक वेगळा आनंद मिळतो. हो, तेव्हा हो. ZP CEOचं काम एक आनंददायी काम आहे असं मला वाटतं. सर, एकूणच आपण पाहिलं तर पंचायत राज व्यवस्था हो. प्रशासन राबवणं असेल किंवा विभाग जे आहेत शासनाचे त्याच्या सूक्ष्म माहित्या गोळा करणं आणि त्या राबवणं असेल, तर नक्षलवादी एरिया म्हणून हा ओळखला जातो. तर काही आव्हानात्मक प्रसंगांना सामोरं जाण्याची वेळ कधी आपल्यावर आली का? सुदैवाने म्हणजे मी ज्या काळात काम केलं म्हणजे 2021 ते 24-23 पर्यंत काम केलं. या काळात नक्सलाईटचा जो प्रभाव थोडासा आपला तिथला कमी झालेला आहे. स्टील काही लोकं तिथे अजून आहेत अजून. तिथं आम्हाला प्रोटेक्शनशिवाय जाता येत नव्हतं, त्या भागामध्ये जाता येत नव्हतं. तर पोलिसांच्या मदतीने आम्ही तिथं त्या भागात जाऊन कामं करायचो किंवा त्या भागात जायला लागायचं मला. पण इट वॉज काम डिस्ट्रिक्ट. तसं आता काय तेवढा राहिला नाही आहे तो. तिथं काम करताना मी 2 गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. जी सरकारने पण ते नंतर अपग्रेड केला आणि त्याप्रमाणे सरकारने तो योजना ताब्यात घेतली पण सुद्धा. त्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की शिक्षण हा जो विषय आहे, शिक्षणामध्ये अकॅडमिक शिक्षण तर लोकांना मिळतच आहे शाळेत विभागामार्फत. पण एक चांगला सुजाण नागरिक व्हावं मुलांना. म्हणून आम्ही शनिवारी दप्तरमुक्त शाळा, दप्तर आणायचं नाही शाळेमध्ये. शनिवारच्या दिवशी बाकीची उद्योग कामं करायची. वाह! वाह! म्हणजे मग परिसर पाहणी आहे, खेळणं आहे. कारण हल्ली मुलांच्याकडे मोबाईल आलेत. शाळांच्या वेळेस संपल्यानंतर लोकं मोबाईलमध्ये काम जातात. तेव्हा मित्र, टीमवर्क असं काही राहिलं नाही. तर ते व्हावं असा प्रयत्न तिथे केला होता मी. शनिवारी दप्तर आणायचं नाही. इतर ज्या अनुषंगिक गोष्टी आहेत त्या करायच्या. मग त्यामध्ये परिसर स्वच्छ करण्यापासून स्वतःच जेवण करण्यापर्यंत हे मुलांनी काम शिकावं अशी अपेक्षा त्यात केली होती मी. शिक्षकांनी त्याला सपोर्ट दिला होता. मुलांनी खेळावं, गाणी म्हणावी, कविता कराव्या, डान्स करावा, काहीही करावं एक्सेप्ट बुक्स. आणि तोच कन्सेप्ट सरकारने घेतला. आता शनिवारची आनंददायी शाळा जी सुरू झाली आहे, त्यातून सुरू झाली असं मला वाटतं. व्हेरी गुड सर. म्हणजे दप्तराशिवायची शाळा जी आहे, आनंददायी शाळा, आनंददायी शाळा तुम्ही सुरू केलेला प्रकल्प हा शासनाने पुढे कॅरी असं फॉरवर्ड मला केला. हरकत नाही म्हणायला. बरं. सर, त्यानंतर आपण सिंधुदुर्गामध्ये आलात, जिल्हाधिकारी मध्येच आणि त्याच्या इन बिटवीनमध्ये मी 6 महिन्यांसाठी हाफकिनमध्ये आलो होतो. हाफकिन बायोफार्मा ही शासनाची कंपनी आहे. हाफकिन एक नाव फेमस म्हणजे कंपनीचं नाही, आता एक लोगो आहे त्या हाफकिन. हो. हाफकिनला एक वेगळं हो. जगभरात त्याला हो. रिकग्निशन आहे. आणि हाफकिन आपल्याकडे पोलिओचा डोस जो आहे, 2 बूंद जिंदगी के, तो तयार करतं. आणि आपण जगभरात ते वाटप करतो आहे किंवा लोकांना विकतो आहे. जगभरामध्ये आपल्याकडून डोस जातात हे. आता पोलिओ सुदैवाने बऱ्याच बरं. ठिकाणी झालेला आहे. पण अजून तो पूर्ण झाला नाही. म्हणून आपण त्यातून काम सुरूच आहे आपलं.
हाफकिनमार्फत तो डोस तयार केला जातो पोलिओचा. याचबरोबरीने काही औषधं आहेत, म्हणजे बीपीचं औषध आहे किंवा शुगरचं औषध आहे. अशी औषधं पण तयार केली जातात हाफकिनमध्ये. याचबरोबरीने ASVS अँटी स्नेक वेनम सीरम हे पण पुण्यामध्ये आपल्याकडे युनिट आपलं आहे, तिथे तयार केलं जातं. आणि हाफकिनचा ASVS जो आहे सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्ही बाहेरचे डोस तर तुम्ही 10 वापरत असाल तर हाफकिनच्या 2 डोसमध्ये तुमचं काम होतं. त्यामुळे स्नेक बाईटसाठी आपल्याकडे तो एक चांगला आपण एक ड्रग तयार करतो हाफकिनमध्ये. तो आपण त्याला आपण थोडंसं बूस्ट करायचा प्रयत्न त्यावेळी केला होता 6 महिन्याच्या काळात. मला 6 महिने पिरियड मिळाला ते हाफकिनमध्ये काम करायला. आणि त्याच दरम्यान माझ्याकडे काही FDAचा पण एक 2 महिने चार्ज होता माझ्याकडे. मिस्टर FDA म्हणून पण. तिथेही थोडासा मी प्रयत्न करत होतो, की आपल्याकडे ज्या संस्था आहेत, आस्थापना ज्या आहेत, फूड अँड ड्रगमध्ये हो, काम हो. करणाऱ्या ज्या संस्था आस्थापना आहेत, त्यांच्यावर कसं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येईल आपल्याला आणि लोकांना त्यातनं काय सेवा देता येईल, असा प्रयत्न त्यावेळी तिथं केला होता मी. हाफकिनमध्ये सर थोडा काळ होता आपण म्हणतोय आपल्याकडे, पण ते जे सापाचं विष काढून लस बनवली जाते किंवा घोड्यांच्या हो, ह्याच्यापासून हो. ते काय काय संकल्पना त्याची आहे ती? प्रक्रिया अशी आहे, की घोड्याला सापाचं विष टोचलं जातं थोड्या प्रमाणामध्ये आणि त्याचं रक्त काढलं जातं. त्या रक्तामध्ये अँटीबॉडी तयार होतात. त्याच्या सापाचं विष त्याला दिल्यानंतर आणि त्या सीरम त्याच्या अँटीबॉडीचा तो सीरम आहे तो काढला जातो आणि त्याच्यापासून मग लस तयार केली जाते. तर ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. आपल्याकडे पुण्यामध्ये जे हाफकिनचं जे युनिट आहे, तिथे स्टाफ ठेवतो आपण काही. घोडे आपल्याला 750-800 घोडे तिथं आहेत आणि हे दररोज काढलं जातं तिथे. काही वेळा आपण मग वेगळ्या ठिकाणाहून सापाचे विष मागवतो आणि त्याचा आपण साधारण 4 जे आपल्याकडे अ, खूप विषारी हे साप आहेत, त्यांचे विष एकत्र करून आपण देतो, जी लस तयार केली जाते, जी सगळ्यांसाठी चालेल. एक कॉमन फॉर ऑल अशा हो. ती. हे मला वाटतं जरा एक युनिक आणि वेगळ्या हो. पद्धतीचं काम आहे सर. त्यानंतर आपण सिंधुदुर्गात होतात, जिल्हाधिकारी म्हणून आपलं काम होतं. हां. तर तो अनुभव नेमका काय होता? आणि एम-पी-एस-सी जेव्हा आपण पास झाला होतात आणि क्लास 1 ऑफिसर होतात, तेव्हा सुद्धा सिंधुदुर्गामध्ये आपल्याला पोस्टिंग मिळाली होती. तर IAS अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग पोस्टिंग आणि एम-पी-एस-सी अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग पोस्टिंग दोघांमधला फरक नेमका काय जाणवला? महसूल सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर एक आपलं प्रत्येकाचा एक एम असतं की आपण कलेक्टर व्हायचं आहे आपल्याला. आणि कलेक्टर हा आपल्या ह्यातला अल्टिमेट पद आमच्याकडचं आहे. हो. महसूल खात्यामधलं आमच्याकडे हो, सर्वोच्च जिल्हा स्तरावर मानाचं सर्वोच्च पद. मानाचं पद आहे. त्यामुळं सुदैवाने मला त्याचा तो योग आला आणि हाफकिननंतर मी सिंधूरला जॉइन झालो ॲज अ कलेक्टर म्हणून. सिंधूमध्ये पूर्वी पण मी काम केलं होतं ॲज अ DSO सप्लाय अफसर म्हणून काम केलं होतं. आता DSO एक डेप्युटी कलेक्टरचं पद आहे आणि कलेक्टर हा कलेक्टरचा आहे, जिल्ह्याचं पद आहे. त्यामुळे त्यावेळेला मी जिल्हाधिकारी हाताखाली काम करत होतो. आता मी जिल्हाधिकारी तिथं होतो. त्यामुळे तो फरक आहे कामाच्या ह्याच्यामध्ये. फक्त महसूलमध्ये काम करता अजून थोडासा फरक असा आहे, की महसूलमध्ये एक महसूल विषयकच कामं आपल्याला लिमिटेड विषय आहेत आपल्याला. पण जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्याला खूप विषय आहेत. म्हणजे असा कुठला विषय नाही, की जिथे जिल्हाधिकारी येत नाही. तर जिल्ह्यामध्ये काहीही घटना घडू द्या, जिल्हाधिकाऱ्याचा प्रेझेन्स तिथे आहेच आहे. त्यामुळे ते एक वेगळा कामाचा हे आहे विषय आहे किंवा वेगळा काम ते आपण त्याला वेगळे विजन त्याला त्यामध्ये द्यावं लागतं. याचबरोबरीने निवडणुकांचं पण एक महत्त्वाचं काम आहे. जिल्हाधिकारी करतात हो. महसूल आपल्याकडे महसूल यंत्रणेच्या सहाय्याने. मी बऱ्याच इलेक्शन केलेले आहेत. म्हणजे विधानसभेच्या केल्या, लोकसभेच्या केलेल्या आहेत. जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, सगळ्या प्रकारचे इलेक्शन केलेले आहेत. पण सिंधूरमध्ये त्यावेळेला ज्यावेळी जॉइन झालो त्यावेळी जस्ट इलेक्शन सुरू झाले होते विधानसभेचे. मग ते एक चांगल्या पद्धतीनं काम करता आलं तिथं मला आणि सिंधूरमध्ये मला खूप आनंद झाला काम करताना कारण मी तिथे पूर्वी काम केलं होतं. लोकं माझ्या माहितीचे होते, लोकांना मी माहिती होतो आणि लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि आपल्याला त्यांना काय डिलिव्हर करायचं आहे, हेही माहीत होतं. त्यामुळे थोडंसं काम करणं सोपं झालं. तिथल्या लोकांच्या गरजा तशा कमी होत्या तशा कंपॅरेटिव्हली. तसे लोकं काय म्हणतो आपण अल्पसमाधानी असं म्हणता हरकत नाही. तशा त्या आहेत. पण ते ठीक आहे. त्यांना पाहिजे तेवढं दिलं की ते समाधानी असतात. फार हं. अपेक्षा हे करत नाहीयेत. पण तिथे सिंधुदुर्गमध्ये काम करताना सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. त्या अनुषंगाने काय करता आलं काम, तर करावं म्हणून तिथे बरंच काम केलं. त्यामध्ये सिंधुरत्न योजना म्हणून आमच्याकडे वेगळी योजना होती इथे, जी सरकारने सुरू केली होती. त्या सिंधुरत्न योजनेच्या अनुषंगाने जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाची कामं झाली, की तरुणांना आपण रोजगार द्यायचा प्रयत्न, उद्योगाचा काय तसंच सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आपण काम करत होतो. त्यातनं सुद्धा लोकांना रोजगाराचं काय संधी मिळेल का? रोजगार संधी करताना त्यांना पर्यटनाचा काय त्यात त्यांना हे करता येईल का? पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला काय त्यांना तयार करता येईल का? असाही तिथं प्रयत्न केला गेला.
सर, आपण सिंधुदुर्गातल्या कामगिरीबद्दल चर्चा करतोय. शिवाजी महाराजांचा 91 फुटी पुतळा उभारण्याचं कार्य आपल्या काळात झालं. पर्यटन जिल्हा म्हणून सुद्धा सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध आहे. तर त्या महत्त्वाच्या काय जबाबदाऱ्या होत्या आणि जे बेंचमार्क प्रोजेक्ट आपण केले? असं बघा की सिंधुदुर्गमध्ये जो पुतळा उभा केला होता, नेव्हीच्या मार्फत तो पुतळा तयार केला होता, पण तो दुर्दैवाने काही कारणाने तो पडला आणि मग तो एक अनरेस्ट झाला तिथे आणि मग त्याच्यानंतर एक सरकारने नवीन निर्णय घेतला आणि मग चांगला पुतळा 91 फुटाचा सगळं महाराष्ट्रात सगळ्यात उंच पुतळा आहे. महाराष्ट्रात जगात म्हटलं तर हरकत नाही तो. इतका शिवमाराम उंच पुतळा कुठंच नाही आहे. तो तयार केला आपण. आपल्या काळात तो तयार झाला, बसला व्यवस्थित आणि तो ओपन पण लोकांसाठी खुला पण केला गेला. याच काळामध्ये आपल्याकडे युनेस्कोकडून 2 किल्ले जे आहेत, सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग, जे समुद्री किल्ले आहेत, त्याचं नॉमिनेशन झालं युनेस्कोच्या हेरिटेज साईटसाठी म्हणून आणि ते आपलं काम आपल्या काळात पूर्ण झालं आणि ते शासनाने युनेस्कोने जाहीर पण केले की हे 2 किल्ले आपल्या इथून 11-12 किल्ल्यांच्या बरोबरीने ते 2 किल्ले पण आपल्याकडे युनेस्को यादीमध्ये गेलेले आहेत. आता ही आपली जबाबदारी आता आहे की ते चांगले मेंटेन करणं आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. 98 मध्ये ज्यावेळी आम्ही तिथं सुरुवातीला होतो, त्यावेळेला तो डिक्लेअर झाला होता की हा पर्यटन जिल्हा आहे म्हणून. पण त्यापासून काम मात्र फार झालं नव्हतं तिथे. तो करायला संधी मला तिथे मिळाली. सिंधुरत्न योजनेच्या मार्फत योजनेच्या अनुषंगाने काही कामं आम्ही तिथे घेतली. ज्यामध्ये मग रस्ते असतील तिथले, जेट्या तयार करणं असतील, लोकांना रोजगार संधी तिथे पर्यटनाच्या अनुषंगाने म्हणजे तिथे न्यारी निवास योजना जी आहे, त्याच्यामार्फत काही लोकांना योजना तयार करून त्यांना द्यायची, त्यांना घरं बांधायला द्यायची किंवा पैसे द्यायचे त्यांना. याचबरोबरीने अ, नापण्यासाठी तिथे आपल्याकडे धबधबा आहे, जो 12 महिने धबधबा वाहतो तो. तिथं आपण एक ग्लास बॉटम ब्रिज केलेला आहे. जो महाराष्ट्रात पहिला असा ब्रिज आहे, जो ग्लास बॉटम ब्रिज आहे आणि तुम्हाला त्या ब्रिज उभं राहून धबधब्याचा अनुभव घेता येतो किंवा आनंद घेता येतो. याचबरोबरीने वेगवेगळ्या गटांसाठी आम्ही काही गाड्या दिलेल्या आहेत ट्रॅव्हल्सच्या, की ज्या पर्यटकांसाठी उपयोगी पडतील. अरबा आणि या ज्या गाड्या नवीन आता आहेत, त्या गाड्या त्यांना दिल्यात आम्ही, की जे पर्यटनासाठी त्यांना वापर करता येईल. न्यारी निवास योजनेबरोबरीने या गाड्यांचा पण तिथे उपयोग होईल आणि पर्यटन सुविधा लोकांना कशा मिळतील अशी व्यवस्था तिथे करायचा प्रयत्न केलेला आहे. हे करताना अजून एक खूप 2 क्रॉनिक प्रॉब्लेम तिथं होते, जे सिंधुदुर्गमध्ये मी गेल्यानंतर पूर्ण केले आहे. त्यामध्ये एक आहे आंबोली, गेळे, चौकुळ ही 3 गावं अशी आहेत, ज्यामध्ये कबूलतर गावकर ही जमीन सरकारची होती, लोकांना कसायला दिली होती. ती वर्षानुवर्षी जमीन कसत होती, पण त्याच्या नावावर त्यांना जमीन झाली नव्हती. तो निर्णय सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी करायचा संधी मला मिळाली. त्या लोकांना आम्ही ती जमीन त्यांच्या नावावर करून दिली, त्यांचे प्लॉट वाटप करून दिले आणि ती आता त्यांच्या नावावर झाली. त्यामुळे बाकीच्या सगळ्या योजनांचा त्यांना फायदा घेता येईल. याचबरोबरीने नरडवे एक धरणाचा प्रकल्प होता, जो 30 वर्षापासून प्रलंबित आहे. म्हणजे बरंच काम झालं, फक्त गळबणी राहिली आहे. पण लोकांचे प्रश्न काही असल्यामुळे तिथं गळबणी करता नव्हती आली. त्यांची पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले. त्यांना वेगळे प्लॉट दिले आम्ही. त्यांच्या सोयीनुसार प्लॉट त्याचे वाटप केलं आणि त्या लोकांनी ते मान्य केलं आणि तिथं आता ह्यावर्षी तिथे पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. धरणाचे काम पूर्ण होईल यावेळेला. तर ते जुने प्रकल्प जे पेंडिंग होते, ते करायचा प्रयत्न तिथे केलेला आहे मी. बरं. सिंधुदुर्गमध्ये खूप आनंद झाला काम करता मला तिथे. लोकांच्या खूप प्रश्न सोडवायचा प्रयत्न करताना तो मला आनंद होत होता की आपण लोकांसाठी काहीतरी करतोय. बरोबर. आणि पर्यटनाचा जिल्हा म्हणून आहेच आहे. नव्या-नव्या प्रकल्पांना चालना सुद्धा देऊ माझ्या शकतो काळामध्ये युनेस्को. आता ताज हॉटेलला जी जागा दिली होती, तिथे बांधकाम सुरू झालं आता. वाह! वाह! त्यांना आपण लीज करून दिला त्याचा प्लॉट त्यांना जो दिला होता तो आणि तिथला जो प्रश्न ते संपवले. आता नवीन हॉटेल चांगलं बांधलं जाईल तिथे ताजच्या बीचवरती, वेंगुर्ल्याच्या. बरं. खूप छान तिथे ते एक केंद्र होऊन जाईल सि पर्यटनासाठी. सिंधुदुर्गामध्ये पर्यटनाला एका अर्थाने चालना देण्याचा आपण प्रयत्न केला. सिंधुदुर्ग, विजयदुर्गला युनेस्कोच्या यादीमध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास, काचेचा ब्रिज बांधण्याचा संकल्प असेल, तर एकूणच पर्यटनाला चालना आपल्या कार्यकाळामध्ये आपण देऊ शकलात. IAS होण्याचा प्रवास आपण पाहिला सर, पण आपली मग कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? हे विचारण्याचं कारण असं, की अनेक विद्यार्थी असे ग्रामीण भागात असतात, की त्यांना ते व्हिजन किंवा त्याबद्दल माहिती नसते, की या परीक्षा कशा दिल्या पाहिजे, त्यासाठी अभ्यास कसा केला पाहिजे. तर ही प्रेरणा त्यातनं मिळावी हा आपला हेतू आहे. तर आपण कशाप्रकारे मार्गदर्शन कराल? माझं तर म्हणजे असं म्हटलं तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझं गाव छोटं खेडेगाव आहे पन्हाळा तालुक्यामध्ये. कोल्हापूर जिल्हा पन्हाळा तालुक्यात आहे माझं गाव केखली म्हणून. कौटुंबिक म्हटलं तर माझे वडील शिक्षक होते. माझ्या घरी माझे काका वगैरे सगळे शिकलेले आहेत. तसं सुखवस्तू कुटुंब होतं आपलं आणि
कुटुंबाचा सपोर्ट होता म्हणूनच आपल्याला आपण हे शक्य झालं सगळं करणं. याबरोबरीनेच माझं जेवढं काम मी आतापर्यंत केलं आहे किंवा माझ्या सर्व्हिस कालावधीमध्ये, माझी बायको आहे, मुलं आहेत, त्यांचाही सपोर्ट चांगला होता. आणि मिसेसमुळं मुलांच्याकडे लक्ष द्यायचं फार वेळा मला गरज पडली नाही आणि म्हणून मला लोकांच्याकडे काम करणं शक्य झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण घरचं जबाबदारी त्यांनी पूर्ण सांभाळल्यामुळे हो. मी बाहेरची कामं आपल्याला करणं मला थोडंसं सोपं झालं आहे. बरोबर. आता एम-पी-एस-सीच्या बाबतीमध्ये यू-पी-एस-सी अभ्यास करताना असं लक्षात आहे की बघा बघा की मगाशी म्हटलं की आपल्याला एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही किती मनापासून का अभ्यास करता त्यावर बरंचसं अवलंबून आहे. मगिंग अप पाठांतर करून आपल्याला ह्या परीक्षा पास होणं शक्य नाही. त्यामुळे विषय समजून घ्यायला पाहिजे. विषयामध्ये काय आवश्यक आहे त्याला पिनपॉइंट केलं गेलं पाहिजे. त्याचं लक्षात ठेवून ते तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला उत्तर त्याला देता येतं. आजकाल झेंजीमध्ये आपल्याकडे खूप गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्याकडे मोबाईलमध्ये सगळं सोयी उपलब्ध आहेत आपल्याकडे. म्हणजे आता जग आपल्या हातात आहे म्हटलं तर हरकत नाही. Googleच्या मार्फत असेल किंवा AIच्या मार्फत असेल असं म्हटलं तरी आता. पण हे करताना आपल्याला त्यातनं काय घ्यायचं आहे हे जर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तर त्याचा काही उपयोग व्हायचा नाही आपल्याला. त्यामुळे त्याचा वापर कसा करावा, ज्युडिशियस वापर त्याचा व्हायला पाहिजे. अभ्यास करताना त्याचा काय वापर केला पाहिजे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी लर्निंग बाय डुईंग अँड सीइंग इज बिलीव्हिंग मी असं जर म्हटलं आपण, तर आपण जे बघतो आहोत आणि जे ऐकतो आहोत आणि जे करतो आहोत ते चांगलं लक्षात राहतं आपल्या. त्यामुळे तसा प्रयत्न करायला पाहिजे. फक्त नुसतंच ऐकून आपल्याला अभ्यास नाही होत. नुसतं बघून पण अभ्यास होणार नाही आपला. तेव्हा आपल्याला लिहिलं पण गेलं पाहिजे. कारण ह्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत, एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी अजून स्टिल आपल्याला त्या ऑफलाईन पद्धतीने आपल्याला लिहूनच आपल्याला करायच्या आहेत. तेव्हा लिहिता आपल्याला आलं पाहिजे. आणि हे करताना असाही प्रयत्न आपण केला पाहिजे की आपल्या कुटुंबाने आपल्याला सपोर्ट दिला आहे आणि हा सपोर्ट देताना त्यांना न्याय द्यायचा असेल आपल्याला, तर आपली कपॅसिटी काय आहे, आपली धाव कुठेपर्यंत आहे, हे आपल्याला जज करता आलं पाहिजे. 1, 2, 3 वर्ष तुम्ही कॉलेज झाल्यानंतर प्रयत्न करायला हरकत नाही. 3 वर्षात जर आपलं काही झालं नाही हायर पोस्टला, तर जे पद मिळते ते पद घ्यावं आणि घरचं बर्डन कमी करावं. कारण घरच्या लोकांना किती बर्डन द्यावं ह्यालाही लिमिट आहे. माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की 8-10 वर्ष त्यांनी अभ्यासच केला आहे आणि पुन्हा निराश झालेले आहेत. त्यांना काही मिळालं नाही परत आणि मग ते त्यांना कुठंच नाही आहे. ते नोवेअर. म्हणजे घरचे पण त्यांच्या नाराज आहेत आणि ते स्वतः पण आपलं काय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर हे होऊ नये म्हणून आपण एक प्लॅन बी पण तयार ठेवला पाहिजे. एखादं पद मिळालं तर ते पद घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. हे करताना असं आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण ज्यावेळेला एखाद्या कॉम्पीट करतो आहोत, तर दरवर्षी आपल्याकडे एक नवीन बॅच ॲड होत असते त्यामध्ये आणि ती अजून यंग आहे, जनरस आहे, एनर्जेटिक आहे. त्यांच्यावर आपलं कॉम्प्लीट आपल्याला करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे बघितलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही अभ्यास करताना दोन्ही बघितलं पाहिजे की आपल्याला घरच्यांचं किती बर्डन आपल्यावर आहे. कारण घरचे बरेच वेळेला आपल्याकडे शेतजमीन विकून किंवा स्वतःचे पैसे मोडून तुम्हाला पैसे देतात, तुमच्यावर खर्च करत असतात. तर त्याचा आपला विचार करून आणि आपली कपॅसिटी काय बघून पुढे जायला पाहिजे. जावं अशी मला माझी अपेक्षा आहे. अभ्यास फार अवघड आहे असं नाही, पण तुम्ही किती सिरियसली करता, किती मन लावून करता, हा त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर विश्लेषण आपण केलं आणि विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की मोटिवेशन सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या प्रशासनातला साधारण एक मला वाटतं 1996 ते 2026 पर्यंतचा 25 पर्यंतचा सगळा कसा 49 प्रवास पासूनचा तसा 89 पासून 89 पासूनचा. म्हणजे मला वाटतं 89ला जेव्हा आपण क्लास 2 जॉइन झालं तर त्याचं गव्हर्नमेंट सर्व्हिस. एम-पी-एस-सी पास झाला होता, वित्त विभागामध्ये अकाउंट ऑफिसर होतात. 89 टू 2025 हा प्रवास आपण उलगडला. खूप खूप धन्यवाद सर आपले. आपल्यासोबत अनिल पाटील सर होते, निवृत्त IAS अधिकारी 1989 ते 2025 पर्यंत प्रशासनातला त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव जो आहे तो आपल्याबरोबर त्यांनी शेअर केला. सुरुवातीला वित्त विभागामध्ये अकाउंट ऑफिसर म्हणून काम करण्याची जिल्हा परिषदांचं ऑडिट आणि इतर जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे त्यांनी पार पाडल्या आणि त्यानंतर महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कसं काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर शेवटचे साधारण 4 ते 5 वर्ष हे IAS म्हणून काम करताना आलेला अनुभव हा सुद्धा आपण उलगडला. अशाच प्रकारच्या नवनवीन मुलाखती आणि अनुभव आपण आरंभ 2.0 या पॉडकास्टच्या माध्यमातून पाहत राहणार आहोत. तेव्हा पहा आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत.